तर साम टीव्हीवर आत्ताची सर्वात मोठी बातमी, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा, त्यामुळेच ते आज त्यांच्या मूळ गावी साताऱ्यामधल्या दरे गावी जाणार असल्याची माहिती समोर येते। तर ते नाराज नसल्याचा दावा महायुतीतल्या नेत्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री पदासाठी आता देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा होते। शिक्कामोर्तब सुद्धा झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आता याचमुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा होत होती। याच्यात कालच माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावासंदर्भात आदरणीय अमित शाह साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे आणि आदरणीय अमित शाह साहेबांनी कळवलं की 2 दिवसात या संदर्भातला आपण निर्णय घेऊ आणि जो फायनल प्रस्ताव आहे त्याचं या संदर्भातला घोषणा करू। तर आता 2 दिवस असल्या कारणामुळे आमदारांची जी बैठक जी पूर्वनियोजित होती ती आम्ही 2 दिवसाच्या करता पुढे ढकललेली आहे आणि जे पूर्वनियोजित जे कार्यक्रम आहेत त्या पूर्वनियोजित कार्यक्रमात आदरणीय मुख्यमंत्री साहेब व्यस्त आहेत। मुख्यमंत्री नाराज होणाऱ्या नेतृत्वापैकी एक आहे का? मुख्यमंत्री नाराज नसेल। शेवटी असं आहे की कधी आपल्या कुटुंबासोबत इतके दिवस मेहनत केली, काय कुटुंबाच्या हक्काचा क्षण दिला, एक दिवस जाऊन गावाकडे शेतीकडे मन लावायचं म्हणून गेलं, तर मला वाटतं ते मुख्यमंत्री असतानाही ते गेले ना। तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा एक आनंद शोधण्याचं एक केंद्र आहे, त्यांचं शेती हे केंद्र आहे म्हणून ते तिथे। तर आता राजकीय घडामोडी अत्यंत वेगवान होत असल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाण्याआधी वर्षा बंगल्यावरती भेटी गाठींना वेग आलेला आहे। बच्चू कडू, जितेंद्र आव्हाड, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे वर्षा बंगल्यावर भेटीसाठी पोहोचलेत। वर्षा बंगल्यावर अनेक नेते आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले बघायला मिळतात। जितेंद्र आव्हाड काही वेळापूर्वी आले, त्यांच्या आधी बच्चू कडू सुद्धा आले होते। तर आता हे भेटी गाठींचं सत्र वर्षा बंगल्यावर वाढत असल्याचं, त्याला वेग आल्याचं आपण बघतोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज जोडले गेलेले आहेत। सूरज, वर्षा बंगल्यावर एक एक करून मोठे नेते येत आहेत, कारण काय आहेत? नक्कीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी साताऱ्याला जाणार आहेत। त्याआधी वर्षा निवासस्थानी भेटी गाठींना जो आहे तो वेग आलेला आहे। सत्ताधारी आमदार असतील किंवा मग विरोधातील आमदार असतील, हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। आज वर्षावरती मंगलप्रभात लोढा असतील, विजय शिवतारे असतील, तसेच बच्चू कडू असतील प्राण संघटनेचे अध्यक्ष, तसेच भरत गोगावले असतील आणि मुख्य म्हणजे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड असतील, यांनी देखील आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। आणि आता थोड्या वेळापूर्वी प्रकाश सुर्वे हे देखील वर्षा बंगल्यावरती दाखल झाले होते। सर्वच हे जे नेते आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल होत आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दाखल होत आहेत। यामधील जे सत्ताधारी आमदार आहेत ते कुठेतरी आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी कुठेतरी लॉबिंग करत आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। मात्र यामध्ये जर का मुख्य करून पाहायला गेलं तर बच्चू कडू असतील किंवा मग जितेंद्र आव्हाड असतील, यांची नेमकी भेट कशासाठी होत आहे हे अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र यामुळे या भेटी गाठीमुळे चर्चेला जे आहे ते उदाहरण आलेलं आहे। जी, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।